नमस्कार मित्रांनो, मी अभय पाटील. मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या ज्या परीक्षा झालेल्या होत्या, या परीक्षांचे निकाल आता जाहीर झालेले आहेत. हे निकाल तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये कशा पद्धतीने पाहू शकता, याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ लाईक आणि मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. तर चला लगेच सुरू करूया आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये क्रोम ब्राउझर किंवा तुम्ही जे ब्राउझर वापरत असाल ते ब्राउझर ओपन करायचे आहे. ब्राउझर ओपन झाल्यानंतर तुम्हाला वर सर्च बारमध्ये YCMOU असे सर्च करायचे आहे. सर्च झाल्यानंतर एक पेज तुमच्या समोर ओपन होईल. आता त्या ठिकाणी खाली YCMOU डिजिटल युनिव्हर्सिटी ही लिंक दिसेल. त्या लिंकला तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर विद्यापीठाची अधिकृत वेबसाईट तुमच्या स्क्रीनवर ओपन होईल. बरेच ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतील. त्यापैकी वर रिझल्ट म्हणून एक ऑप्शन दिलेले आहे. या ठिकाणाहून आपल्याला आपला रिझल्ट डाउनलोड करायचा आहे. त्यासाठी रिझल्ट म्हणून जी काही लिंक दिलेली आहे त्या लिंकला तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर रिझल्ट डाउनलोड करण्यासाठी एक पेज स्क्रीनवर ओपन होईल. आता या ठिकाणी टॉप लिंक्समध्ये देखील तुम्हाला काही लिंक दिलेल्या आहेत, त्या देखील तुम्ही वापरू शकता. तसेच खाली तुम्हाला क्लिक हिअर फॉर ऑनलाईन प्रोव्हिजनल रिझल्ट म्हणून एक लिंक किंवा टॅब दिलेला आहे, त्याला तुम्ही क्लिक करा. जसे तुम्ही त्याला क्लिक कराल पुन्हा तुम्ही एक नवीन पेजवर जाल. या ठिकाणी आता तुम्हाला मुक्त विद्यापीठात जेवढे कोर्सेस आहेत सर्व कोर्सेस दिसून येतील. यापैकी तुमचा जो कोर्स असेल त्याचा प्रोग्राम कोड पाहून तुम्ही तुमचा निकाल या ठिकाणी डाउनलोड करू शकता. निकाल कसा डाउनलोड करायचा याच्यासाठी तुम्हाला ज्या कोर्सचा तुमचा निकाल डाउनलोड करायचा आहे त्या कोर्सच्या नावासमोर तुम्हाला डेट दिसेल आणि त्याच्यासमोर तुम्हाला क्लिक हिअर एक लिंक दिसेल. रिझल्ट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला क्लिक हिअर शेवटी नाव दिलेले आहे त्यावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर दोन बॉक्स तुमच्या समोर ओपन होतील. पहिला जो बॉक्स आहे तो म्हणजे PRN स्टार्टिंग विथ 25, म्हणजेच तुमचा PRN नंबर जर 25 ने सुरू होणारा असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या क्लिक हिअर बटनावर क्लिक करून तुमचा रिझल्ट डाउनलोड करायचा आहे. आणि दुसऱ्या बॉक्समध्ये PRN स्टार्टिंग विथ 20, म्हणजेच तुमचा 20 ने सुरू होणारा असेल तर तुम्हाला दुसऱ्या क्रमांकाच्या बॉक्स खाली दिलेल्या क्लिक हिअर या बटनावर क्लिक करून तुमचा रिझल्ट डाउनलोड करायचा आहे. आता मी 25 ने सुरू होणाऱ्या PRNचा रिझल्ट डाउनलोड करणार आहे, त्यामुळे मी खाली क्लिक हिअर बटनावर क्लिक करतो. आता यानंतर रिझल्ट डाउनलोड करण्यासाठी स्टुडंटला या ठिकाणी PRN आणि त्याचा डेट ऑफ बर्थ टाकायचा आहे. ती विंडो या ठिकाणी ओपन होईल. आता या ठिकाणी तुम्ही तुमचा जो PRN आहे तो एंटर करा. PRN तुम्हाला तुमच्या मार्कशीटवर किंवा तुम्ही दिलेल्या परीक्षेच्या हॉल तिकीटवर सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर खाली तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. डेट ऑफ बर्थ ही तुम्हाला तुम्ही ॲडमिशन घेताना जी दिली होती तीच डेट ऑफ बर्थ तुम्हाला या ठिकाणी एंटर करायची आहे. दुसरी कुठलीही डेट ऑफ बर्थ टाकायची नाही. या ठिकाणी तुमचे लॉग इन होणार नाही, त्यामुळे काळजी घ्या आणि तुम्ही ॲडमिशन घेताना जी काही डेट ऑफ बर्थ दिलेली असेल ती डेट ऑफ बर्थनेच या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायची आहे. आता डेट ऑफ बर्थ टाकतानाही तुम्हाला आधी मंथ टाकायचा आहे. जो काही तुमचा मंथ असेल, समजा जर तुमचा एप्रिल महिन्याचा जन्म असेल तर तुम्हाला या ठिकाणी 04 आधी टाकायचा आहे. त्यानंतर डेट टाकायची आहे, जी काही डेट असेल. समजा 21 तारीख असेल तर तुम्ही 21 या ठिकाणी टाकणार आहात. आणि त्यानंतर तुम्हाला तुमची वर्ष पूर्ण टाकायची आहे. जे काही तुमचे वर्ष असेल 1990, 91, 92 जे काही वर्ष असेल ते या ठिकाणी टाका. सर्व माहिती भरल्यानंतर खाली लॉग इनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमचे स्टुडंट लॉग इन या ठिकाणी होईल. स्टुडंट लॉग इन झाल्यानंतर खाली या ठिकाणी डाउनलोड रिझल्टचा एक टॅब दिसेल. त्यामध्ये तुम्ही लिहिलेले पाहू शकता डाउनलोड मार्कशीट. यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर प्रोग्राम्स दाखवले जातील. तुम्ही जेवढेही प्रोग्राम्सला तुमची परीक्षा दिलेली असेल ते प्रोग्राम तुम्हाला या ठिकाणी दिसतील. जसे आता या विद्यार्थ्याने FYBA SYBA दोघं वर्षांची परीक्षा दिलेली आहे. म्हणजे सध्या विद्यार्थी एक वर्ग रिपीटर आणि एक वर्ग फ्रेश आहे, म्हणून या ठिकाणी 2 कोर्स दिसत आहेत. तुम्ही जर फ्रेश आणि रिपीटर असेल तर तुमची देखील या ठिकाणी 2 वेगवेगळे कोर्स दिसतील. त्यानंतर तुम्हाला समोर रिझल्ट डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन दिलेले आहे. तुम्हाला या ठिकाणी ॲरो दिसेल, त्या ॲरोला तुम्हाला क्लिक करायचे आहे. जसे तुम्ही क्लिक कराल तुमच्यासमोर तुमचा रिझल्ट हा PDF फॉर्मॅटमधून डाउनलोड होईल. रिझल्ट डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणाहून तुमचा रिझल्ट मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये देखील डाउनलोड करता येईल आणि डायरेक्टली तुम्ही अशी प्रिंट देखील या ठिकाणाहून काढू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही या परीक्षेचा निकाल डाउनलोड करून प्रिंट काढू शकता. पण मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.